नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन. तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आमचं हे तुमच्यासोबतचं 22वं सेशन आहे. मागच्या सेशन मध्ये आपण न्यू इयर स्पेशल सेशन बघितलं. त्या गोष्टीतले काही कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून घेतले आणि तसेच त्यावर आधारित प्रश्न सुद्धा आपण बघितले. आजच्या सेशन मध्ये आपण आणखीन एक मजेशीर गोष्ट बघणार आहोत. त्यामधील कठीण शब्द व त्या गोष्टीवर आधारित काही प्रश्न देखील बघणार आहोत. या आणि अशा स्वरूपाच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण बऱ्याच नवीन मजेदार गोष्टी शिकणार आहोत. सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश. आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता. आम्ही प्रत्येक सेशन बरोबरच त्यावर आधारित एक क्विज सुद्धा पाठवत असतो. ही क्विज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल. या क्विजमध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत. ही क्विज सोडवल्यावर तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील व त्या पॉइंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा. तर चला मुलांनो, सुरू करूया इंग्रजीची जादुई सफर. आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीने. आणि या गोष्टीचं नाव आहे सक्सेस विथ अ फ्रेंड्स हेल्प. इन अ स्मॉल विलेज देयर लिव्ड अ बॉय नेम्ड मोहन. Mohan's dream was to become a successful person and bring pride to his village. But Mohan had one big fear. He was very weak in his studies. He found mathematics and science very difficult. Every day when he come home from school, he would wonder, will I ever be able to achieve my dreams? One day, Mohan's friend Rohan came to him and asked, "Why do you look so sad, Mohan?" Mohan replied, "I am weak in my studies. I feel I will never get good marks." Rohan smiled and said, "Why worry? We will study together. I will help you. You just need to have a little faith in yourself." Mohan felt a little better and agreed to Rohan's offer for help. From that day, Rohan started studying with Mohan. Whenever Mohan had trouble understanding something, Rohan would explain it to him in an easier way. He never made fun of Mohan but instead motivated him. Slowly, Mohan began to enjoy his studies. He started working on his weaknesses. A few months later, the school exam arrived. Mohan was still a little nervous, but he thought, Rohan helped me and now I should try my best. When the results came out, Mohan was thrilled to see that he had scored much higher than before. He thanked Rohan and said, "You helped me and I owe this success to you." Rohan smiled and said, "I am glad you worked hard. The credit goes to you. I'm always here to support you." Moral: face challenges with courage. Believe in yourself, work hard and support each other for true success. चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत. सक्सेस विथ अ फ्रेंड्स हेल्प म्हणजे काय? मित्राच्या मदतीने यश. इन अ स्मॉल विलेज देयर लिव्ड अ बॉय नेम्ड मोहन. एका छोट्या खेड्यात मोहन नावाचा एक मुलगा राहत होता. मोहन्स ड्रीम वॉज टू बिकम सक्सेसफुल पर्सन अँड ब्रिंग प्राईड टू हिज विलेज. आणि मोहनचे स्वप्न होते की एक यशस्वी व्यक्ती बनून आपल्या गावाचे नाव अभिमानाने उज्ज्वल करावे. But Mohan had one big fear. He was very weak in his studies. He found mathematics and science very difficult. पण मोहनला एक भीती होती. तो अभ्यासात खूप कमजोर होता. त्याला गणित आणि विज्ञान तर अतिशय कठीण वाटत असत. Every day when he came home from school, he would wonder, will I ever be able to achieve my dreams? दररोज शाळेतून घरी आल्यावर तो विचार करायचा की मी कधी माझी स्वप्न पूर्ण करू शकेन का? One day, Mohan's friend Rohan came to him and asked, "Why do you look so sad, Mohan?" एके दिवशी मोहनचा मित्र रोहन त्याच्याकडे आला आणि तो म्हणाला, "मोहन, अरे तू इतका दुःखी का दिसतोयस?" मोहन replied, "I am weak in my studies. I feel like I will never get good marks." मोहन म्हणाला, "मी अभ्यासात फार कमजोर आहे. मला असं वाटतं की मी कधीही चांगले गुण मिळवू शकणार नाही." रोहन smiled and said, "Why worry? We will study together. I will help you."
यू जस्ट नीड टू हॅव अ लिटल फेथ इन युअर सेल्फ. रोहन हसून म्हणाला, अरे काळजी का करतोयस? आपण एकत्र अभ्यास करू. मी तुला मदत करीन. तुला फक्त स्वतःवर थोडा विश्वास ठेवायचा आहे. मोहन फेल्ट लिटल बेटर and agreed to Rohan's offer for help. From that day, Rohan started studying with Mohan. Whenever Mohan had trouble understanding something, Rohan would explain it to him in an easier way. मोहनला थोडं बरं वाटलं आणि त्याने रोहनच्या मदतीचा प्रस्ताव मान्य केला आणि त्या दिवसापासून रोहन मोहन सोबत अभ्यास करू लागला. जेव्हा जेव्हा मोहनला एखादी गोष्ट समजायला कठीण जायची, तेव्हा रोहन त्याला अगदी सोप्या पद्धतीने ते समजून सांगायचा. He never made fun of Mohan but instead motivated him. Slowly, Mohan began to enjoy his studies. He started working on his weaknesses. त्याने कधीही मोहनची चेष्टा केली नाही, उलट त्याला प्रेरणा दिली. हळूहळू मोहनला अभ्यास आवडायला लागला. त्याने आपल्या दुर्बल गोष्टींवर काम करायला सुरुवात केली. A few months later, the school exams arrived. Mohan was still a little nervous, but he thought, Rohan helped me, and now I should try my best. काही महिन्यांनी शाळेच्या परीक्षा सुरू झाल्या. मोहन अजूनही थोडा घाबरलेला होता, पण त्याने विचार केला, रोहनने मला मदत केली आहे आणि आता मला माझे सर्वोत्तम प्रयत्न करायचे आहेत. When the results came out, Mohan was thrilled to see that he had scored much higher than before. He thanked Rohan and said, "You helped me and I owe this success to you." आणि जेव्हा निकाल लागला, तेव्हा मोहन आनंदाने थरथर कापायला लागला, कारण त्याला खूप चांगले गुण मिळाले होते. त्याने रोहनचे आभार मानले आणि म्हणाला, तू मला मदत केली आहेस, त्यामुळे माझ्या यशाचं श्रेय तुझं आहे. रोहन स्माइल्ड अँड सेड, आय एम ग्लॅड यू वर्कड हार्ड. द क्रेडिट गोज टू यू. आय एम ऑलवेज हिअर टू सपोर्ट यू. रोहन हसून म्हणाला, मला आनंद आहे की तू मेहनत घेतलीस. खरे श्रेय तुलाच जातं. मी नेहमीच तुझ्यासोबत असेल. मॉरल: Face challenges with courage, believe in yourself and work hard and support each other for true success. आणि या गोष्टीतून आपल्याला काय तात्पर्य कळतं? तर आव्हानांचा धैर्याने सामना करा, स्वतःवर विश्वास ठेवा, कठोर परिश्रम करा आणि एकमेकांना साथ द्या. तुम्हाला यश नक्की मिळेल. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? मजा आली ना? आता आपण या गोष्टीतून काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया. पहिला शब्द आहे सक्सेसफुल. SUCCESSFUL. सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. पुढचा शब्द आहे प्राईड. PRIDE. प्राईड म्हणजे अभिमान. पुढचा शब्द आहे फिअर. FEAR. फिअर म्हणजे भीती. पुढचा शब्द आहे वीक. WEAK. वीक म्हणजे कमजोर. पुढचा शब्द आहे अचीव. ACHIEVE. अचीव म्हणजे साध्य करणे किंवा मिळवणे. पुढचा शब्द आहे ड्रीम. DREAM. ड्रीम म्हणजे स्वप्न. पुढचा शब्द आहे सॅड. SAD. सॅड म्हणजे दुःखी. पुढचा शब्द आहे वरी. WORRY. वरी म्हणजे काळजी करणे. पुढचा शब्द आहे फेथ. FAITH. फेथ म्हणजे विश्वास. पुढचा शब्द आहे मोटिवेटेड. MOTIVATED. मोटिवेटेड म्हणजे प्रेरणा दिली. पुढचा शब्द आहे अंडरस्टँडिंग. UNDERSTANDING. अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे. पुढचा शब्द आहे एन्जॉय. ENJOY. एन्जॉय म्हणजे आनंद घेणे. पुढचा शब्द आहे वीकनेस. WEAKNESS. वीकनेस म्हणजे दुर्बलता. पुढचा शब्द आहे नर्वस. NERVOUS. नर्वस म्हणजे घाबरलेला. पुढचा शब्द आहे थ्रिल्ड. THRILLED. थ्रिल्ड म्हणजे अत्यंत आनंदित. पुढचा शब्द आहे सपोर्ट. SUPPORT. सपोर्ट म्हणजे पाठिंबा. पुढचा शब्द आहे चॅलेंजेस. CHALLENGES. चॅलेंजेस म्हणजे आव्हाने. मुलांनो, या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला. चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायची. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज मोहन्स ड्रीम? A. To become successful person and bring pride to his village. B. To travel to another city. Or C. To become a famous artist. Next question. Why was Mohan worried about his studies? A. He didn't like going to school. B. He
he found mathematics and science very difficult, or C, he didn't have any books? Third question, what did Rohan offer to do for Mohan? A, help him with his studies, B, take him to play outside, or C, teach him how to draw? Fourth question, how did Mohan perform in his exams after studying with Rohan? A, he scored the same as before, B, he failed in his exams, or C, he scored much higher than before? Last question, what is the moral of the story? A, always compete with your friends, B, true success comes from hard work and self-belief, or C, avoid studying hard to reduce stress? अरे वा, पुन्हा एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत. तर मुलांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचं हे सेशन? हे सेशन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आजच्या सेशनमध्ये आपण एक मजेशीर गोष्ट बघितली आणि त्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिलीत. तर आजच्या या सेशनवर आधारित क्विज लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आजचं आपलं हे सेशन इथंच समाप्त होतंय. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. त्यामध्ये आपण अजून काही नवीन गोष्टी आणि नवीन शब्द शिकू. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.